संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज प्रथमच श्रीमंत शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली। संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी नाकारणं हा छत्रपती घराण्याचा अपमान नाही। संभाजीराजेंनी आधी काही लोकांची चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता असं म्हणत श्रीमंत शाहू महाराज यांनी संभाजीराजेंचे कान टोचले। दरम्यान श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रतिक्रियेनंतर संभाजीराजेंनी ट्विट करत वडिलांच्या प्रतिक्रियेवर काही बोलू इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं। या सर्व घडामोडींमुळे छत्रपती घराण्यातील विसंवाद समोर आलाय। संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा करून सर्वच पक्षांना मदतीचं आवाहन केलं होतं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचा शब्द देऊन तो फिरवल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी शिवसेनेवर टीका केली। उमेदवारी नाकारून शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा अपमान केल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होती। त्यावर आज श्रीमंत शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली स्पष्ट भूमिका मांडली। संभाजीराजे यांना शिवसेनेनं उमेदवारी नाकारणं म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान वगैरे काही नाही। उमेदवारी मिळवणं हा संभाजीराजेंचा वैयक्तिक विषय होता। तिथं छत्रपती घराण्याचा काही संबंध नव्हता। 2008 पासून संभाजीराजेंची राजकीय दिशा चुकल्याचं श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं। 6 वर्षांपूर्वी भाजपकडून खासदारकी घेतानाही त्यांनी आपल्याशी चर्चा केली नव्हती। आताही त्यांनी काही संवाद साधला नाही। खासदारकीसाठी त्यांनी सुरुवातीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतरच संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली। संभाजीराजेंवर अपक्ष लढण्याची वेळ भाजपमुळेच आल्याचं मत श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केलं। घराण्याचा काही संबंध तिथं खरं म्हणजे आला नाही। नाकारली म्हणजे त्यांना व्यक्तिगत नाकारले। आमच्यामध्ये विचार विनिमय झाला असता किंवा मी त्याला संमती दिली असती किंवा नसती, काही झालं असतं, पण त्याचं काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा काही प्रश्न येत नाही। संभाजीराजेंच्या एकूणच राजकीय प्रवासावर बोलताना श्रीमंत शाहू महाराज यांनी सातत्यानं संवादातील अभावाकडे लक्ष वेधलं। संभाजीराजेंनी आपल्याशी काही चर्चा केली असती किंवा सल्लामसलत केली असती तर आपण त्यांना सल्ला दिला असता असंही श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं। श्रीमंत शाहू महाराज यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल स्पष्ट मतं मांडली। त्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली। छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो। माझ्या वडिलांचा मी आदरच करतो। ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय। पण या सगळ्या परिस्थितीत छत्रपती घराण्यातील विसंवाद जनतेसमोर आलाय।